ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा रॅली। केडगाव येथील महानगरपालिकेच्या प्रथम ISO मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत शालेय परिसरातून तिरंगा रॅली काढली। यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत शालेय परिसर दणाणून सोडला। ठिकठिकाणी नागरिकांनी या तिरंगा रॅलीचं स्वागत केलं। या रॅलीमध्ये ओंकारनगर अंगणवाडीतील चिमुकलेही उत्साहानं सहभागी झाले होते। भारतीय तिरंगाविषयी नागरिकांच्या मनामध्ये प्रेम, अभिमान वृद्धिंगत होण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ओंकारनगर शाळेतील इयत्ता 4थीची विद्यार्थिनी आराध्या अमोल भुजबळ हिने आपला भारत याविषयी माहिती दिली। यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षिका वृषाली गावडे, ओंकारनगर अंगणवाडी सेविका विजया घोडके, रोहिणी दळवी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या पल्लवी भुजबळ, दुर्गा घेवारे, कवित वाघमारे, कांताबाई तोडमल आदी उपस्थित होते। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। माझे नाव आराध्या अमोल भुजबळ। मी आता 4थी मध्ये शिकते। तिरंगा ध्वज फडफडे जय जयकार बोला, तिरंगा ध्वज फडफडे जय जयकार बोला। 15 ऑगस्टचा आमचा भारत देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्टचा आमचा भारत देश स्वतंत्र झाला। 15 ऑगस्ट आज भारताचा स्वातंत्र्य दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले। ही सकाळ प्रत्येक भारतीयासाठी जणू वेगळीच होती। सुमारे 150 अधिक वर्ष होऊन गुलामगिरीची चादर गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळवून दिला होता। केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडफडलेला नव्हता, तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात झळकलेला होता। आज आपण येथे प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो आहोत। आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे। पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। वीरांचे बलिदान, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढाई योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। जगाच्या प्रेरक इतिहासावर तो दिवस अमर झाला। ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है। हमारी पहचान तो ये कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। हिंदुस्तानी भारत माझी मातृभूमी आहे। धन्य धन्य हो भारत माते मला तुझा अभिमान, धन्य धन्य हो भारत माते मला तुझा अभिमान। दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गान, दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गान। मंगल पवित्र सुजलाम व सुफलाम हा महान देश म्हणजे भारत देश। भारत देश माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे। भारत देश मला स्वर्गाहून प्रिय आहे। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। विविधता असूनही भारतात एकता। अनेक जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात। हिंदू, मुस्लिम, शीख, इस्लामी यासारखे लोक येथे बंधू भावनेने नांदतात। ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे फक्त या देशासाठी जगा, फक्त या देशासाठी जगा। माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अभेद्य किल्ले आहेत। माझ्या देशात 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहाल आहे। अशा माझ्या भारत देशाला प्राचीन काळी सोन्याची चिडिया म्हणून ओळखले जायचे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसके गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा असे आपण म्हणतो, पण खरंच आपला देश स्वच्छ सुंदर राहिलाय का? आज आपण कुठे थुंकतो, कचरा टाकतो, घाण करतो आणि याच्यामुळेच असंख्य आजार रोग पसरतात। म्हणूनच मित्रांनो, स्वर्गासारखे असणाऱ्या या सुंदर देशाचे सौंदर्य आभारी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है, स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है। धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान है, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान है। आज प्रत्यक्षतः भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो। अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, क्रीडा, आरोग्य यामध्ये भारत विश्व विजेता बनण्याच्या वाटेवर ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच। परंतु मित्रांनो, आपण या देशाचे नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्य समजून घ्यायला हवी। सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, राष्ट्रीय संपत्तीने नासधूस न करणे, भ्रष्टाचार बळी न पडणे अशा कार्यातून आपण राष्ट्राच्या निर्मितीला हातभार लावून असतो। वृक्षारोपण करून आपण फक्त देशाचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाची सेवा करतो। आपण भारत मातेचे नागरिक, आपला देश, आपले देश बांधव यांच्याची निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करूया। धर्म जात यांच्या पलीकडे जाऊन आपण भारताला विश्व बनण्यासाठी सज्ज होऊयात। आपला भारत देश अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे, पण त्याचबरोबर अनेक समस्या आपल्या देशाला भेडसावत आहेत।
महागाई, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवादी, जातीयता या सर्व समस्या आवासून आपल्या समोर उभा आहेत. या अडीअडचणीवर आपण मात करून स्वातंत्र्य मिळवले आहे. परंतु हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आपल्याला ह्या सर्व समस्यांच्या सामोरे जाऊ त्यांना मुळीतच नष्ट करावे लागेल. भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम. भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम. सबसे ऊंची तेरी शान, कभी ना झुके तेरी याद. हम सब है तेरे संतान, रखेंगे तुम्हारा मान, रखेंगे तुम्हारा मान. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. आज महानगरपालिकेच्या ओंकारनगर शाळेच्या वतीने हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून केडगाव परिसरामधून तिरंगा रॅली काढण्यात आलेली होती. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने दरवर्षी आपण 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवत असतो. भारतीय नागरिकांच्या मनामध्ये तिरंग्याविषयी अभिमान जागृत व्हावा, तिरंगाविषयी अधिक जनजागृती जागृत व्हावी यासाठी दरवर्षी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असतं. आज आमच्या ओंकारनगर शाळेच्या परिसरातून या ठिकाणी तिरंगा रॅली काढून तिरंग्याबद्दल जनजागृती केलेली आहे. विद्यार्थी, पालक या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि खरंच आपल्या देशाला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, या स्वातंत्र्य मिळवण्याच्या पाठीमागं जे क्रांतिकारक देशभक्त यांनी आपला त्याग केला, त्या त्यागाला आठवण्याचं, त्यांचं स्मरण करण्याचं हा एक कालावधी असतो आणि म्हणूनच लोकांच्या मनामध्ये क्रांतिकारकांविषयी, देशभक्तांविषयी अधिक जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरामधून तिरंगा रॅली अतिशय उत्साहामध्ये काढलेली आहे.